सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थ. आपलं आजचं पुस्तक रूह रूह असा उच्चार. मूळ इंग्लिश पुस्तकाचे लेखक बारामुल्लामध्ये जन्म झालेले आणि आता लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले मानव कौल आणि या मूळ इंग्लिश पुस्तकाचा मराठी अनुवाद केलाय नीता कुलकर्णी यांनी. हा मराठी अनुवाद रोहन प्रकाशननं प्रसिद्ध केलाय. बरोबर 200 पानी आणि 295 रुपये किमतीच्या या अनुवादाची पहिली आवृत्ती जून 2024 मध्ये प्रकाशित झाली आहे. पुस्तक रूह, मूळ इंग्लिश कादंबरी, मराठी अनुवाद नीता कुलकर्णी आणि मूळ पुस्तकाचे लेखक मानव कौल. काश्मीर विषयक पुस्तकं गेली अनेक वर्ष लिहिली जात आहेत, आजही लिहिली जात आहेत. तरीही हे पुस्तक वाचावं असं वाटून ते घ्यावं असं वाटण्याची अनेक कारणं. पहिलं कारण म्हणजे या अनुवादाची टॅगलाईन, काश्मीरी लोकांच्या आत्म्याला झालेली जखमांची कथा. काश्मीरी लोकांच्या आत्म्याला झालेल्या जखमांची कथा असं या पुस्तकाचं उपशीर्षक आहे. कारण रूह या शब्दाचा अर्थच मुळी आत्मा असा आहे. मला नेहमी वाटतं की काश्मीर हा व्यक्तिगत आणि भावनात्मक संवादाचा विषय आहे. दुसरं कारण म्हणजे काश्मीर या विषयाचा अत्यंत वेगळ्या बाजूने विचार करणारं माझं स्वतःचं काश्मीर हे पुस्तक, ज्याची पहिली आवृत्ती मार्च 2024 आणि दुसरी आवृत्ती एप्रिल 2024 मध्ये मोरया प्रकाशनतर्फे प्रकाशित झाली आहे. त्यामुळे काश्मीर विषयक कोणतंही पुस्तक दिसलं की ते विकत घ्यावं आणि वाचावं असं मला अगदी प्रतिक्षिप्त क्रिया असावी असं वाटतं. हे पुस्तक वाचावं असं पाहता क्षणी वाचण्याचं तिसरं कारण म्हणजे काश्मीर या आपल्या देशाच्या भूभागाशी आणि विषयाशी आधी व्यावसायिक आणि नंतर वैयक्तिक स्वरूपात गेली 15 वर्ष तरी माझा संबंध आहे. आजही तिथल्या अनेकांशी माझा नियमित संपर्क आहे. हे पुस्तक वाचावं असं वाटण्याचं चौथं कारण म्हणजे माझ्या व्यावसायिक आयुष्यात माझे काही सहकारी हे काश्मीरी तरुण होते. पाचवं कारण म्हणजे काश्मीर या विषयावर मी व्याख्यानं करत असल्याने त्याबाबतचा मजकूर मी उत्साहानं आणि सातत्यानं वाचत असतो. अशा तऱ्हेनं गेल्या 2 वर्षात विविध भाषातली काश्मीर विषयक मी किमान 50 पुस्तकं तरी आजपर्यंत वाचली असतील. आणि ह्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे 6वं कारण म्हणजे या पुस्तकाचे मूळ लेखक मानव कौल हे लेखक असण्याबरोबरच अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. असं कॉम्बिनेशन असणारी मंडळी जी पुस्तकं लिहितात ती पुस्तकं चांगली असतात असा अनुभव अभिराम भडकमकर यांच्या सीता, इन्शाल्लाह, बालगंधर्व आणि ॲट एनी कॉस्ट या पुस्तकांनी याआधी दिला होता. मानव कौल यांचं रूह हे पुस्तक मग इंग्रजी आणि मराठी अनुवाद दोन्ही मी वाचली आहेत. असं विकत घेऊन वाचावं असं वाटण्याचं 7वं कारण म्हणजे काश्मीर या विषयाची पार्श्वभूमी म्हणून उपयोग करत तुहिन सिन्हा यांनी आधी 2 कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्यातील एका कादंबरीचा ती काश्मीर आहे या नावानं मराठी अनुवाद प्रसिद्ध झालाय. पण तुहिन सिन्हा यांची ही दोन्ही पुस्तकं संमिश्र अनुवाद देणारी होती आणि म्हणून आता हे पुस्तक जे कादंबरी स्वरूपात लिहिलंय ते कसं असेल याविषयी एक उत्सुकता होती. मानव कौल यांचं रूह हे पुस्तक वाचावं असं मला वाटण्याचं 8वं कारण म्हणजे नाटक, सिनेमा, पुस्तक काहीही असू दे, वेगवेगळ्या टप्प्यावर प्रकाशित झालेल्या यापैकी काहीही वेगवेगळ्या तऱ्हेनं व्यक्त होत असतात असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि हे पुस्तक वाचावं असं वाटण्याचं 9वं कारण म्हणजे आमच्या डोंबिवलीच्या हम फाउंडेशन तर्फे काश्मीरमध्ये अनेक सकारात्मक कामं गेली काही वर्ष होत आहेत आणि त्याची थोडीफार मला माहिती आहे. आणि म्हणूनही या नानाविध कारणांनी मानव कौल लिखित मूळ इंग्रजी कादंबरी, ज्याचा मराठी अनुवाद नीता कुलकर्णी यांनी केलाय आणि हा मराठी अनुवाद रोहन प्रकाशननी प्रकाशित केलाय, असं पुस्तकार्थ मधलं आजचं पुस्तक रूह. या सगळ्या घटकातनं निर्माण होणाऱ्या भावनिक, वैचारिक, बौद्धिक अशा वेगळ्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचायला मी सुरुवात केली. आणि हे संपूर्ण पुस्तक वाचत असताना मला सारखं वाटत होतं की कोणत्याही भावगीतात जसं प्रत्येक कडव्यानंतर ध्रुवपद येतं तसं काहीतरी या पुस्तकात असलं पाहिजे, निदान रूह सारख्या पुस्तकात तरी. आणि तसं जर काही या पुस्तकाबाबत करायचं असेल तर ते ध्रुवपद असेल, मी घरात राहत नाही, मी माझ्या हृदयात माझं घर घेऊन फिरत असतो. मला सुचणारं उपशीर्षक असं आहे किंवा त्याचं कडवं किंवा ध्रुवपद असं आहे, मी माझ्या घरात राहत नाही, मी माझ्या हृदयात माझं घर घेऊन फिरत असतो. असं वाटण्याचं कारण याच पुस्तकात सांगितलेल्या शब्दात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल
की अस्पष्ट धूसर दिसणंच अनेकदा लख्ख दिसण्यापेक्षा तुम्हाला बरंच काही देऊन जातं. आणि दुसरं म्हणजे आईन्स्टाईन म्हणतो तसं, वेळ काळ हे सर्वत्र एकत्र सारखं नसतं. आणि म्हणूनच सत्यशोधन समितीचा अहवाल जसं आणि जेवढं देतो तसं तेवढं रूहसारखं पुस्तकही देऊ शकतं की. शेवटी दोन्हीही लिहिणारा माणूसच असतो. अशाही अर्थी मी माझ्या घरात राहत नाही, माझ्या हृदयात माझं घर राहतं. या पुस्तकाच्या मानवगतात मानव कौल यांनी त्यांची स्वतःची एक कविता दिली आहे. त्या कवितेत एक ओळ आहे, घर आपला उंबरठा ओलांडून जात नाही. घर आपला उंबरठा ओलांडून जात नाही. काश्मीरी पंडितांना दशकानुदशकांच्या निर्लज्ज राजकारणामुळं स्वतःची पिढीजात घरं सोडून वर्षानुवर्ष राहावं लागलंय. गेली 70 वर्ष त्यांची कशीर भाषा त्यांना सोडून गेली आहे. त्यांची शारदा लिपी केव्हाच गायब केली गेली आहे. भाषा ते संस्कृती ते निवास सारेच त्यांच्या आत्म्याची भळभळती जखम आहे. तो फक्त ललित साहित्य कृतीचा विषय नाही हे नक्की. आणि तरीही हा विषय या नात्या प्रमाणात, या नात्या स्वरूपात सर्वांपर्यंत पोचणं आवश्यक आहे. आणि म्हणून तरी हे पुस्तक वाचलं पाहिजे. प्रसंगी थोडंसं साहित्यिक स्वातंत्र्य घेत हे पुस्तक लिहिलं असावं असं कुठे कुठे वाटलं तरी सुद्धा मानव कौल लिखित, नीता देशपांडे अनुवादित रूह. आता ही मंडळी घर सोडून राहतायत, गेली अनेक वर्ष राहतायत. कलम 370 रद्द झाल्यानंतर सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर अजूनही ही मंडळी आपल्या मूळ घरी परत जाऊ शकलेली नाहीत. कारण घर सोडलं तेव्हाची पिढी आता अस्तित्वात नाही आणि नंतरच्या पिढीनं घर बघितलेलं नाही. अशा अर्थानं मी म्हटलं की या पुस्तकामध्ये वारंवार येऊ शकणारं ध्रुवपद असं आहे, मी माझ्या घरात राहत नाही, माझं घर माझ्या हृदयात राहतं. या पुस्तकाचा मला सगळ्यात जास्त आवडलेला भाग म्हणजे या लेखकानं या कथानकात घेतलेली भूमिका. ती भूमिका दुःखद आहे, ती भूमिका दुर्दैवी आहे, पण ती भूमिका प्रचंड वास्तव आहे. आणि जेव्हा या लेखकाची नायिका नायकाला आपण काश्मीरमध्ये जाऊ असं सांगते, सुचवते, तेव्हा हा लेखक त्याचं नेमकं उत्तर देत नाही. कारण त्याचं मन त्याला ग्वाही देत असतं की नायकाच्या पूर्वजांनी काश्मीर सोडून आता इतकी वर्ष झाली आहेत की अगदी काश्मीरी पंडितांच्या काश्मीरी वातावरणाच्या बाहेर वाढलेल्या आजच्या पिढीला काश्मीर त्यांना त्यांच्या जुन्या दोस्तासारखा वाटतो. जुना दोस्त ज्याला भेटून फार बरं वाटतं, पण त्याचं काय करायचं हे कळत नाही. जुना दोस्त ज्याला भेटून फार बरं वाटतं, पण त्याचं पुढे काय करायचं हे कळत नाही. कारण या पिढीसाठी काश्मीर बाहेर राहणं हा तात्पुरत्या प्रवासातला तात्पुरता टप्पा राहिलेला नसून त्यांच्या आयुष्याचा आता मुक्काम म्हणजे मंजिल झालाय. हे वाचत असताना मनात कुठेतरी सुप्रसिद्ध कवी T.S. इलियट यांची काव्यपंक्ती उमटत होती, होम इज व्हेअर वन स्टार्ट्स फ्रॉम. होम इज व्हेअर वन स्टार्ट्स फ्रॉम. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की या पुस्तकाचं उपशीर्षक किंवा ध्रुवपद, मी माझ्या घरात राहत नाही, माझं घर माझ्या हृदयात राहतं. आणि म्हणून मी स्वानुभवातनं सांगेन की खरेखुरे काश्मीरी काश्मीरचं वर्णन नेहमीच प्रत्येक गोष्टीला भूतकाळ चिकटलेला प्रदेश म्हणजे काश्मीर असं करतात. प्रत्येक गोष्टीला भूतकाळ चिकटलेला प्रदेश म्हणजे काश्मीर. मी माझ्या घरात राहत नाही, माझं घर माझ्या हृदयात राहतं. आणि या पुस्तकात लेखक त्याचं लहानपण ज्या घरात गेलंय अशा घरी अनेक वर्षांनी आजूबाजूला अतोनात अशांत परिस्थिती असताना जातो, त्याचा अनेकदा उल्लेख आहे. तो प्रत्येक उल्लेख वाचताना मला दरवेळी माझं स्वतःचं काश्मीर हे पुस्तक आठवत होतं. माझ्या या पुस्तकात मी माझ्या सहकार्यानं सांगितलेल्या त्याच्या घराविषयीचा किस्सा हकीकत सविस्तरपणानं सांगितली आहे, म्हणून त्याची पुनरावृत्ती करत नाही, कारण ते अनुभव प्रातिनिधिक आहेत. या पुस्तकाचं कथानक मी इथे जरा सुद्धा विस्तारानं सांगणार नाही. तसं करणं मूळ लेखक आणि अनुवादक यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. पण या पुस्तकातल्या काही ओळी आवर्जून लक्षात ठेवण्याजोग्या आहेत. त्यातल्या काही ओळींची झलक. इथं फक्त सरकारी कागदपत्रात त्या भागाला अनंतनाग म्हणतात.
बाकी सगळीकडे त्याचा केला जाणारा उल्लेख इस्लामाबाद. इथे फक्त सरकारी कागदपत्रात त्या भागाला अनंतनाग म्हणतात. बाकी सगळीकडे त्याचा केला जाणारा उल्लेख म्हणजे इस्लामाबाद. दुसरं उदाहरण, तुम्हा लोकात तुमच्या स्वयंपाकघरात इतरांना येऊ देत नाहीत ना? लेखकाला त्याच्या वडिलांच्या मुस्लिम मित्रांना विचारलेला प्रश्न. काश्मीरी लोकांना जेव्हा जेव्हा क्रूर वागणूक मिळते तेव्हा तेव्हा त्यातून बचाव करण्यासाठी त्यांनी नेहमीच दुसऱ्यांची मदत घेतली आहे. उदाहरणार्थ, त्यांनी अफगाण लोकांना बोलवून मुघलांशी लढायला सांगितलं आणि त्यांनी अफगाण लोकांशी नंतर लढायला शिखांना बोलावलं. पळून जाणं आणि हाकलून दिलं जाणं आणि पळवून लावणं यात काय फरक असतो हे काश्मीरी सोडून दुसरं कोणीही सांगू शकणार नाही. पळून जाणं, हाकलून दिलं जाणं आणि पळवून लावणं यात काय फरक असतो हे काश्मीरीनितकं दुसरं कोणीही सांगू शकणार नाही. रालीव धर्म बदला, तस्लीव सोडून जा आणि गालीव मरा ही पंडितांना धमकी सगळ्यात पहिल्यांदा 1390च्या दशकात दिली होती. आज आपण 2025 मध्ये आहोत. रालीव, तस्लीव आणि गालीव. रालीव म्हणजे धर्म बदला, तस्लीव म्हणजे सोडून जा आणि गालीव म्हणजे मरा. शेरे काश्मीर क्या इरशाद, हिंदू मुस्लिम सिख इतिहाद. शेरे काश्मीर क्या इरशाद, हिंदू मुस्लिम सिख इतिहाद 1947 ला दिलेली घोषणा. ते पीपल्स लीग का क्या पैगाम, फतह, आझादी और इस्लाम ही 1990 मध्ये दिलेली घोषणा. आणि आज 2025 म्हणजे 1947, 1990 आणि 2025 हे वेगवेगळे टप्पे. ज्या देशात, ज्या प्रदेशात चांगलं संगीत, चांगली कला, चांगली कविता यांची समज नसते तिथे हिंसा होणं स्वाभाविक असतं. ज्या देशात, ज्या प्रदेशात चांगलं संगीत, चांगली कला, चांगली कविता यांची समज नसते तिथे हिंसा होणं स्वाभाविक असतं. काश्मीर विषयक मुद्द्याला जशी राजकीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, सांप्रदायिक, ऐतिहासिक, भौगोलिक, स्थानिक, जागतिक, आर्थिक, पुन्हा म्हणतो, काश्मीर विषयक मुद्द्याला जशी राजकीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, सांप्रदायिक, ऐतिहासिक, भौगोलिक, स्थानिक, जागतिक आणि आर्थिक बाजू आहे, तशी किंवा त्यापेक्षाही जास्त अशी भावनिक आणि धार्मिक बाजू आहे. याचं विस्मरण होऊ न देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून पुस्तकार्थमध्ये आजचं पुस्तक मानव कौल लिखित रूह. कारण जे दिसत नाही त्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच जास्त कुतूहल जरी असलं तरी वेळ प्रसंगी त्याबाबत कोणतीही पावलं उचलण्याची वेळ आली की आपण कदाचित कच खातो. असं कुतूहल आणि अशी कच या दोन्ही मागे, अशा न दिसणाऱ्या कित्येक गोष्टींमागे कितीतरी कथा आणि कहाण्या वाट पाहत असतात. आणि हे स्वतःशी उघडपणं मान्य करायला आपलंच मन कचरतं. या अशा कचरत्या पण प्रांजळ मनाचं प्रकटीकरण म्हणजे मानव कौल यांचं रूह हे पुस्तक आहे. का कोण जाणे, पण हे पुस्तक वाचून पूर्ण करत असताना मला मोह मोह के धागे हे गाणं फार आठवत होतं. कारण काश्मीर हे आपल्या सगळ्यांचं सोडावं लागलेलं घर आहे. काश्मीरी पंडितांची मूळ भाषा असणाऱ्या कशीरमध्ये एक म्हण आहे, घर आणि घरवाली प्रत्यक्ष रचनाबंधापेक्षाही मनात जास्त असतात. घर आणि घरवाली प्रत्यक्ष रचनाबंधापेक्षाही मनात जास्त असतात. आणि म्हणून मी म्हटलं की रूह या पुस्तकाचं ध्रुवपद, मी माझ्या घरात राहत नाही, माझ्या हृदयात माझं घर राहतं. ही भावना थेट आणि प्रभावीपणाने पोचवणारं असं हे पुस्तक मानव कौल लिखित रूह. हेच पुस्तक असं नाही, पण नेहमीच काश्मीर हा विषय मनात आला की मला सुचणारं, माझ्या मनात रुंजी घालणारं एक वाक्य म्हणजे, मौनाचा चेहरा काश्मीरशी मिळता जुळता असतो. मौनाचा चेहरा काश्मीरशी मिळता जुळता असतो. कारण आत्मा आणि मन काहीतरी सांगत असतात, पण ते मूकपणे सांगतात. मौनाचा चेहरा काश्मीरशी मिळता जुळता असतो कारण आत्मा आणि मन काहीतरी सांगत असतात, पण ते
मूकपण सांगत असतात. मानव कौल लिखित रूह पुस्तकार्थ. मनपूर्वक धन्यवाद.